रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आजच नागपंचमी देखील आलेली आहे. तर या दोन्ही सणांच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मंडळी. आज नागपंचमी असल्यामुळं आणि श्रावणातला पहिला सोमवार एकत्र आल्यामुळे मी सकाळीच घरातील देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर घरातील शिवलिंगावरती शिवामुठीचा अभिषेक केला. शिवामुठीचं महत्त्व म्हणजे या शिवामुठीमुळे भगवान शंकराची पारंपरिक पूजा केल्याचा अनुभव येतो. शिवाय आपण देवाकडे सौख्य, आनंद, श्रद्धेने आपण जी साधीभोळी पूजा करतो तिचं मान्य होऊन जाते आणि आपल्या घरामधील अडचणी दूर होतात. म्हणून मी माझ्या घरातील प्रत्येक मेंबरकडून शिवामूठ करवून घेतली आणि शिवामूठ प्रत्येक सोमवारी वेगवेगळी असते. बरं का मंडळी, या शिवामुठीचे फार महत्त्व आहे. म्हणून आम्ही शिवामूठ वाहण्यासाठी घरात आणि मंदिरात दोन्ही ठिकाणी प्रयत्न करतो. शिवामूठ वाहिल्यानंतर घरातील देवाची आरती करून घेतली. छानपैकी घरामध्ये घंटानाद केला, धूप दीप केलं आणि घर सुगंधित करून छान वातावरण मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. त्यामुळे आज घरात सण असल्यासारखे वाटत होते. आज श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि नागपंचमी असल्यामुळे नागोबाची पूजा देखील केली आम्ही. शेवटी हे उशिरा आल्यानंतर रात्री यांच्या हाताने मी शिवलिंगावरती शिवामूठ वाहून घेतली आणि या शिवामुठीचा मंत्र देखील त्यांना करायला लावला. त्यानंतर शिवामूठ वाहिल्यानंतर आम्ही दोघांनी मंदिरासमोर एकत्र देवाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मी निघाले आपल्या किचनमध्ये. महाराष्ट्रीयन पद्धतीनुसार आज माझ्याकडे नागपंचमी सणानिमित्त पुरणपोळीचा मेनू होता. तर ही बघा माझी पुरणपोळी, पोळपाट भरून केलेली पुरणपोळी आणि टम्म फुगलेली आणि सोबतच केली होती मी त्याच्याबरोबर खायला कटाची आमटी. ही बघा आज माझ्या नवीन टोपाचं उद्घाटन केलं आहे आणि त्यामध्ये छान अशी कटाची आमटी केलेली आहे आणि त्यानंतर कटाची आमटी सोबतच कुरवड्या असा मेनू होता. छानपैकी जेवण तयार केलं आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. दीदीचा आणि माझा उपवास होता त्यामुळे आम्ही आज लवकर जेवायला बसलो आहे. सगळ्यांनी एकत्र छान असं जेवण केलं. जेवण छान झालं होतं. आमटी, कटाची आमटी स्पेशली मस्त झाली होती. दीदीला आवडली, जास्त तिखट नव्हती. त्यानंतर मग आम्ही नागपंचमीनिमित्त थोडंसं खेळलो दारामध्ये, फुगड्या घातल्या, झिम्मा खेळलो आणि मी अहोंनासुद्धा बोलावलं तर ते पहिल्यांदा न लाजता माझ्याबरोबर फुगडी खेळायला आले. त्याचा मला खूप आनंद आहे आणि खूप मजा वाटली. तर असा माझा नागपंचमीचा सण मी साजरा केलेला आहे आणि तुम्ही तुमचा नागपंचमीचा सण कसा साजरा केला ते पण मला सांगा आणि माझा सेलिब्रेशन केलेलं तुम्हाला कसं वाटलं ते देखील कमेंट्समध्ये सांगा. आणि शेवटी मग आम्ही फोटो काढले सगळ्यांसोबत आणि आमचा अशा प्रकारचा आजचा दिवस गेला आहे. तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा.